नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स सीमा सुरक्षा बल म्हणजेच BSFमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब करण्याची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे. याच्यामध्ये मित्रांनो ग्रुप बी आणि सीच्या विविध पदांसाठीच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत. आपण पाहू शकता ऑफिशियल वेबसाईट जी आहे recruitment.bsf.gov.in या संकेतस्थळावरती ग्रुप बीसाठी कॉम्पिटेसाइड नॉन गॅजेटेड पोस्ट यासाठी मित्रांनो जाहिरात निघालेली आहे. ऑनलाईन अप्लाय तुम्हाला करायचं आहे, घरी बसल्या कुठेही जायची गरज नाही. याच्यासाठी लास्ट डेट 1 जुलै 2024 असणार आहे मित्रांनो. तर याच्यासाठी पाहू शकता अशा पद्धतीची जाहिरात आलेली आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. पहा, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा हा जॉब डायरेक्टली भेटतो आहे तुम्हाला, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स अंतर्गत डायरेक्टेड जनरल बॉर्डर सिक्युरिटी फोर्स जे आहे मित्रांनो त्याच्या अंतर्गत. बघा, ऑनलाईन ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे याच्यासाठी ग्रुप बी आणि सीची BSFमध्ये ऑर्डर विंग यासाठी मित्रांनो डायरेक्ट एंट्री एक्झाम 2024 निघालेली आहे. डायरेक्ट म्हणजे या ठिकाणी परमनंट सरळ सेवेप्रमाणे हा जॉब आहे. तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याच्यामध्ये फक्त इंटरेस्टेड मेल कॅन्डिडेट्स फक्त अप्लाय करू शकतील, या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे इंटरेस्टेड मेल कॅन्डिडेट. तर बघा मित्रांनो, 162 टोटल जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत. याच्यासाठी पेमेंट पाहू शकता 35,000 ते 1,12,000, त्यानंतर 25,500 ते 81,100, 21,700 ते 69,100 अशा पद्धतीने पेमेंट आहे. तर याच्यामध्ये SI म्हणजे सब इन्स्पेक्टर आणि SC म्हणजे हेड कॉन्स्टेबल ही पदं 2 केडरची भरली जातात, ज्याच्यामध्ये मास्टर इंजिन ड्रायव्हर, मास्टर हेड कॉन्स्टेबल, त्यानंतर इंजिन ड्रायव्हर हेड कॉन्स्टेबल, त्यानंतर वर्कशॉपमधली पदं आहेत आणि काही क्रूची पदं भरली जात आहेत. तर प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला इथं पाहू शकता वॅकेन्सी पाहता येतील. याची लिंक टेलिग्राम चॅनलवरतीही देतो आहे, तिथूनही तुम्ही पाहू शकतात. तर बघा आता मित्रांनो, डिटेलमध्ये संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूयात. सर्वात अगोदर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय ठेवण्यात आलेलं आहे तेही पाहूयात. तर एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये मित्रांनो सब इन्स्पेक्टर मास्टर हे जे पद आहे याच्यासाठी 10+2 म्हणजे 12वी नंतर तुमचं सेकंड क्लास मास्टर सर्टिफिकेट इश्यूड बाय सेंट्रल स्टेट इनलँड वॉटर ट्रान्सपोर्ट अथॉरिटीकडनं भेटलेलं पाहिजे तुमच्याकडं, किंवा मर्चंटाईल मरीन डिपार्टमेंटकडनं भेटलेलं आहे तर तुम्ही अप्लाय करू शकतात. वॉटर ट्रान्सपोर्ट अथॉरिटीचं वॉटर ट्रान्सपोर्टचं तुमच्याकडं मास्टरचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर SI म्हणजे सब इन्स्पेक्टर इंजिन ड्रायव्हर या पदासाठी 10+2 12वी नंतर तुमच्याकडं फर्स्ट क्लास इंजिन ड्रायव्हर सर्टिफिकेट पाहिजे. इंजिन ड्रायव्हर तुम्हाला या ठिकाणी असणं गरजेचं आहे, त्याचं सर्टिफिकेट. त्यानंतर मित्रांनो, हेड कॉन्स्टेबल मास्टर हे जे पद आहे याच्यासाठी 10वी नंतर तुमच्याकडं सेरंग हे सर्टिफिकेट पाहिजे. सेरंग तुमच्याकडं सर्टिफिकेट असेल 10वी नंतर तुम्ही अप्लाय करू शकतात. त्यानंतर पहा, हेड कॉन्स्टेबल इंजिन ड्रायव्हरचं जे पद आहे याच्यासाठी देखील सेकंड क्लासमधून तुमच्याकडे इंजिन ड्रायव्हरचं सर्टिफिकेट पाहिजे 10वी नंतर. त्यानंतर मित्रांनो, हेड कॉन्स्टेबल वर्कशॉपचं पद आहे. 10वी नंतर तुमच्याकडे डिप्लोमा इन मोटर मेकॅनिक डिझेल पेट्रोल इंजिनमधून झालेला आहे, किंवा इलेक्ट्रिशियन किंवा AC टेक्निशियन किंवा इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकिस्ट कार्पेंटर आणि प्लंबिंगमधून झालेला आहे, तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकतात. त्यानंतर कॉन्स्टेबल क्रूची जी पोस्ट आहे मित्रांनो, क्रूसाठी या ठिकाणी 10वी पासनंतर तुमचा 1 इयरचा एक्सपिरियन्स इन ऑपरेशन ऑफ बोट प्लो 265 HP कमी नसावी अशा पद्धतीची बोट तुम्ही या ठिकाणी चालवलं गरजेचं आहे. म्हणजे त्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला पाहिजे. तर बोटीवरती तुम्हाला क्रू म्हणून घेतलं जाणार आहे. शुल्ड आणि तुमच्याकडे शुल्ड नो स्विमिंग इन डीप वॉटर विदाऊट एनी असिस्टंट, तुम्हाला कुठल्याही सहाय्याची गरज न लागता तुम्ही खोल पाण्यामध्ये स्विमिंग करायची तुमच्याकडे या ठिकाणी माहिती पाहिजे, तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर ही झाली एलिजिबिलिटी क्रायटेरिया मित्रांनो. याच्यासाठी एज रिलॅक्सेशन पहा. हेड कॉन्स्टेबलची जी पद आहेत मित्रांनो, सर्व हेड कॉन्स्टेबलची त्याला 20 ते 25 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. आणि सब इन्स्पेक्टरची जी पद आहेत मित्रांनो त्याच्यासाठी सर्वांसाठी 22 ते 28 वर्ष वयोमर्यादा आहे. याच्यामध्ये SC STसाठी 5 वर्ष सूट आहे, OBCसाठी 3 वर्ष सूट आहे. अशा पद्धतीने एक एज रिलॅक्सेशन देखील तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटेल. आता मित्रांनो, त्याच्यानंतर पहा फिजिकल स्टँडर्ड. याच्यामध्ये तुमची हाईट किती लागेल. जे सर्व या ठिकाणी अदर कॅन्डिडेट जे आहेत 165 सेंटीमीटर हाईट त्यांना लागेल, परंतु याच्यामध्ये शेड्यूल ट्राईब म्हणजे ST कॅटेगरीसाठी 160 सेंटीमीटर. त्यानंतर हिली एरियाजमध्ये जे पण कॅटेगरीज येतात या ठिकाणी दिले पहा, त्यांच्यासाठी 162.5 सेंटीमीटर हाईट लागेल. आणि याच्यामध्ये चेस्ट देखील 73 ते 78 सेंटीमीटरपर्यंत या ठिकाणी, किंवा या ठिकाणी जे अदर कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 75 ते 80 सेंटीमीटर या ठिकाणी लागणार आहे. आता याची सिलेक्शन प्रोसेस पहा मित्रांनो, 2 फेजेसमध्ये होईल. फर्स्ट फेज असेल रिटन एक्झामिनेशन. रिटन एक्झामिनेशनमध्ये मित्रांनो SIसाठी सिलेबस वेगळा आहे आणि हेड कॉन्स्टेबलसाठी वेगळा आहे. जसं की हेड कॉन्स्टेबलसाठी पहा जनरल नॉलेज अँड अवेअरनेस हे आहे.
आणि सब इन्स्पेक्टरसाठी देखील तोच आहे. रिजनिंग ॲबिलिटी दोघांसाठी सेम आहे. न्यूमेरिकल ॲबिलिटी दोघांसाठी सेम आहे. फक्त या ठिकाणी सब इन्स्पेक्टरसाठी ट्रेड अवेअरनेसचे क्वेश्चन असतील आणि हेड कॉन्स्टेबलसाठी ते क्वेश्चन्स नसतील. त्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये हिंदी इंग्लिश लँग्वेजमध्ये तुमची ही परीक्षा कंडक्ट केली जाईल. आता सेकंड फेजमध्ये तुमचं फिजिकल स्टँडर्ड टेस्ट, फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आणि डॉक्युमेंटेशन, ट्रेड टेस्ट आणि मेडिकल या ठिकाणी होईल. तर पहा फिजिकल इफिशियन्सी टेस्ट PETमध्ये काय होईल तुमचं 1 माईलची रेस असेल 8 मिनिटामध्ये मित्रांनो. हाय जंप आणि लाँग जंप होतील. तर एवढंच फिजिकल तुमचं असणार आहे. 1 माईलची म्हणजे 1 किलोमीटरची टेस्ट 8 मिनिटामध्ये कंप्लीट करायची आहे तुम्हाला. तर हे झालं मित्रांनो सर्व फिजिकलबद्दल. बाकी अजून भरपूर सारे डिटेल दिलेले टोटल 33 पेजेसची ही PDF फाईल आहे मित्रांनो. याच्यामध्ये तुमची ट्रेड टेस्ट कशी होणार आहे बाकी सर्व गोष्टी या ठिकाणी आहेत. प्रत्येक याची सिलॅबस दिलेला आहे तुम्हाला पूर्ण मित्रांनो. जसं की इंजिन ड्रायव्हरचा सिलॅबस काय असेल तेही दिलेलं आहे. पाहू शकता डिटेलमध्ये सिलॅबस आहे तुम्हाला. तर याच्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती पाहण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. तिथून तुम्ही ही PDF फाईल पाहू शकतात. त्याचबरोबर अजून याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. त्याचबरोबर तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा आणि पुढील सर्व अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.